आनंद. तत्पूर्वी हा आमचा आवाज आपल्यासमोर पोहोचवणारे आमचे डीजे मास्टर सिंगल साऊंड सरगुडे, सिंगल साऊंड सरगुडे, ऑपरेटर संदीप नेवागर आणि सहकारी, तसेच रसिक हो आमच्या नमन करायला त्यावर बोलवलेले होते यांचा मंदार तांबे, तसेच आपल्याला नमन करायला वर्धन मास्टर दिले होते माझ्या पंचायत सुपुत्र ते सुदेश लोणे, तसेच आपल्याला नमन करायला देवजी मंडळ दिले होते माझ्या पंचायत सुपुत्र कुमार प्रणित पाले, तसेच आपल्याला नमन करायला दिले होते माझ्या पंचायत सुपुत्र कुमार राजन देवरुकर. रसिक हो आपला तुम्हाला जोड आवाज आपल्याबरोबर सादर करणारा आपले युवा शाहीर कुमार संकेत लोणे, तसेच आपल्याला नमन करायची युवा शाहीर अभिषेक पाले, तसेच आपल्याला नमन करायची युवा शाहीर आमचे कुमार श्रावण माईंगडे. रसिक हो वाजपेयी मंडळ पंचायत बांधवाडी आपल्या समोर सहर्ष सादर करत आहोत कोकणची लोककला अर्थात बहुरंगी नमन. रसिक प्रेक्षकांच्या मनपासून आलेलं पारितोषिक किशोर महादेव पांचाळ यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचा पारितोषिक आहे. तसेच विजय बने यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. तसेच शिवांश प्रणित सुतार यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. तसेच गौरव अनंत कोसले यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आहे. तसेच सन्माननीय सुधाकर भिकू कोसले यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आहे. या सर्व बक्षिसाचे आम्ही वाघजाई नतून नमन मंडळ पंचायत बांधवाडी सत्यशः आभार आहोत. धन्यवाद. शुभ्र धुक्याने सजली पाटही रवी किरणानी सजले अंगणी स्वर मुरलीचा नाद घुमतो कुंजावनी स्वर मुरलीचा नाद घुमतो कुंजावनी मयूर नाचतो हा वृंदावनी सजली
सजले पहाटही रविकिरणाने सजले अंगणी नवबिंदूच्या शुभ्रमुखाने सजले पहाटही सजले अंगणी स्वरमुरली सनाद घुमतो कुंजवनी स्वरमुरली सनाद घुमतो कुंजवनी मयूर नाचतो वृंदावनी भुक्याच्या प्रहरी गुलाबी थंडी अंगालाही छेडी किलबिल झाली अवती भवती कोंबडा भांग तरी घचल सयावर भर भर कर
घाई जाऊया बाजारी चल सयावर भर भर कर घाई जाऊया बाजारी गुलाबी थंडी अंगाला झाली अवती भवती तो मला बाग करी आवर बरोबर कर गाई जाऊया बाजारी 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 धुक्याच्या तरी गुलाबी थंडी अंगाला छेडी दिल दिल झाली अवती भवती तो मला दान करी जलसयावर बरोबर कर गाई जाऊया बाजारी 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 सौंदर्याला फुलवी सौंदर्याला फुलवी सौंदर्याला फुलवी नेसून साडी नरगरी ओटाला लावी फुलवी कपाळी कुंकू केसात होणी सौंदर्याला फुलवी सौंदर्याला फुलवी सौंदर्याला फुलवी सुंदरावरा भरभर सारा डोईवर घराघरी सुंदरावरा भरभर सारा डोईवर घराघरी जलसयावर बरोबर कर गाई जाऊया बाजारी 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 दुधाच्या तरी गुलाबी थंडी अंगाला छेडी दिल दिल झाली अवती भवती तोंडळ दान करी जलसयावर बरोबर कर गाई जाऊया बाजारी 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 जाऊया बाजारी जलसयावर बरोबर कर गाई जाऊया बाजारी आपण गव्याच्या नारी तेथील निरकू मथुरे बाजारी आडवाई नंदाचा हरी आणि खडा मारुनी थोडीला घागरी. अगं एकदा काय झालं मी असताना आला माझ्या घरी. अगं एकदा म्हणजे पाण्यावरी औषध मागून आला नंद बडावी आलोच तो माझा पदर धरी आणि हसून मारली थोडी केली नसते. अगं बाय बाय खटल तू गोष्ट मुरारी अजून मधुर बासरी त्याच्या अवधाने होते मी बावरी. अगं बोरीनो काय आहे आपण आलात तर खरा तुला वाट नव्हते का. अगं माझ्या घराची मावशी आहे बघ तिला करून बघ तू जाग मार. अगं माझं आणि तिचं कालच भांडण झालंय तू जाग मार. अगं तू सगळ्यांशी भांडण असतेस कधी हिच्याशी भांड कधी तिच्याशी भांड. हा आली आहे मोठी मला बोलणारी स्वतः ठेवतं झाकून दुसऱ्या बायको वाकून राहायची सवय झाली तुला. माहितीच मला. अगं ते जाऊ दे गं या लोकांसमोर तिची नाही इज्जत काढली तर नावाची चंपाबाई नाही बघ. अगं तू काय माझी इज्जत काढणार मी तुला काल बघितलं कुठे ग कुठे त्या मांडवी बीचवर अनिष्ठिक बरोबर काय करत होती.
हे सोडा ग तुला तोच मार्ग तारा तोच मार्ग राजा तुमचा मी जग म्हणते मावशी अगे मावशी काय ग राधे आम्ही चले म्हणतो रे बाजरा तर मला वाटत नाही की माहीत आले बघ दही दूध माठ भरुनी येते गमी बाजारी राधे येते गमी बाजारी दही दूध माठ भरुनी येते गमी बाजारी राधे येते गमी बाजारी दही दूध माठ भरुनी येते गमी बाजारी राधे येते गमी बाजारी दही दूध माठ भरुनी येते गमी बाजारी राधे येते गमी बाजारी दही दूध माठ भरुनी येते गमी बाजारी राधे येते गमी बाजारी दही दूध माठ भरुनी येते गमी बाजारी राधे येते गमी बाजारी दही दूध माठ भरुनी येते गमी बाजारी राधे येते गमी बाजारी दही दूध माठ भरुनी येते गमी बाजारी राधे येते गमी बाजारी लग्न केलंय मालाचा हातने झोडी डावरी साडी लग्न केलंय मालाचा हातने झोडी डावरी साडी दही दूध माठ भरुनी येते गमी बाजारी राधे येते गमी बाजारी दही दूध माठ भरुनी येते गमी बाजारी राधे येते गमी बाजारी आबोलीचा गजरा माळला केसात नाथ शोभुनी दिसते बघाई नाकात नाथ शोभुनी दिसते बघाई नाकात नाथ शोभुनी दिसते बघाई नाकात आबोलीचा गजरा माळला केसात नाथ शोभुनी दिसते बघाई नाकात नाथ शोभुनी दिसते बघाई नाकात नाथ शोभुनी दिसते बघाई नाकात कशी गडबड माझी झाली काय सांगू तुला ग बाई कशी गडबड माझी झाली काय सांगू तुला ग बाई दही दूध माठ भरुनी येते गमी बाजारी राधे येते गमी बाजारी दही दूध माठ भरुनी येते गमी बाजारी राधे येते गमी बाजारी दही दूध माठ भरुनी येते गमी बाजारी राधे येते गमी बाजारी दही दूध माठ भरुनी येते गमी बाजारी राधे येते गमी बाजारी काय ग बरे नो चालल्यात कुठे एवढा नट्टापडा करून ठुमकत मुरडत अगं मावशी आम्ही थोडे मथुरे बाजारा तर मला वाटत नाही की माहिती असं आहे होय चला मग सांगा पटापटा घेतलं काय नेसलं काय अगं मावशी मी घेतलं ताक माझं मन आहे पाक आणि नेसलं बाजारात धिंगाणा बरं आणि घातलंस काय मी घातला हार बरं बाई ये दुसरी आहे मावशी सांगू नको बाई मला लाज वाटते लाज आता नको लाजू बाई नंतर लई अवघड होतं काल काय घेतलं कोण मावशी मी घेतला शिरा दमकुंडून मारा मावशी अगं तुझ्या शिऱ्यात ग अगं माझ्या माळात बरं आणि घातलंस काय बरं बाई ये बाई ये अगं मावशी मी घेतला हलवा तू घे हलवा हायलाइट तेवढी घालवा चांगले चांगले 10-12 जण आतमध्ये बोलवा आणि रातभर होते कालवा तुझं माल देणार का तुझं बोलले बरं आणि नेसलीस काय बरं बाई ये बाई ये मावशी माझं नाव हिरा आणि घेतलंस काय मी घेतलं दही नेसलीस काय मी नेसले सावरी बरं बाई ये बाई ये अगं मावशी आता मला कशाला विचारत बसते अगं मग तू तर जाणकार बाई आहेस ना अगं मी घेतलं माझं दूध तुझं दूध
अगं तू तर गेल्या वर्षी आटली होती आणि यंदा कशी काय फुटली? हे मावशे अगं काय पण काय बोलते अगं माझं दूध म्हणजे माझ्या गाई म्हशींचं दूध. असं होय. मला वाटलं बाई गेल्या वर्षी आटली होती आणि यंदा कशी काय फुटली. हे मावशे अगं ते सोड, घातलंच काय बोल. मी घातली मौन माल. बर चला मग जाऊया बाजारात. अगं आता काय झालं? अगं मावशी आमच्या साऱ्या पोरींचा विचार केला आणि तुझं तर काय अगं माझं काय, मी घेतली रताळी. रताळी. अगं मावशी आज माझा उपवास म्हणून बाजारला गेले होते पण रताळी काय रताळीची मुळी सुद्धा सापडली नाही बघ. आणि तुला कुठे रताळी सापडली ग? अगं तू रताळ्याच्या गलीला गेलीच नाही तर तुला कुठे दिसतील रताळी? म्हणजे या गावात वेगळा बाजार भरतो का? अगं आणले हा समोर बसलेला रताळ्यांचा बाजारच नव्हे काय. अगं आंधळे ही सोन्यासारखी माणसं आहेत ना. माणसं? अगं तो पालापाचूला बाजूला कर मग बघ रताळी. मावशी अगं ते सोड, हा एवढा मोठा घाट चढायचा हे छोटस भांड तरी म्हणा. अगं तुम्ही म्हणा ग. बरं मावशी. साज शृंगार तरुणी गवळणी निघाल्या जया बाजारला. साज शृंगार तरुणी गवळणी निघाल्या जया बाजारला. या हो मथुरेच्या नगराला दही दुधाच्या व्यापाराला. त्या हो मथुरेच्या नगराला दही दुधाच्या व्यापाराला. साध सुंदर तरुणी गवळणी साध सुंदर तरुणी गवळणी निघाल्या दया बाजारला. साध सुंदर तरुणी गवळणी साध सुंदर तरुणी गवळणी निघाल्या दया बाजारला. त्या मथुरेच्या नगराला दही दुधाच्या व्यापाराला. त्या मथुरेच्या नगराला दही दुधाच्या व्यापाराला. साध सुंदर तरुणी गवळणी साध सुंदर तरुणी गवळणी निघाल्या दया बाजाराला. साध सुंदर तरुणी गवळणी साध सुंदर तरुणी गवळणी निघाल्या दया बाजाराला. त्या मथुरेच्या नगराला दही दुधाच्या व्यापाराला. त्या मथुरेच्या नगराला दही दुधाच्या व्यापाराला. व्यापाराला. साध सुंदर
आलो रसिक कृष्णांच्या मनपासून आलेलो पारितोषिक सन्माननीय अनंत बाळू कोसले, सन्माननीय अनंत बाळू कोसले, कोसले सुतारवाडीचे गावकर यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच अक्षय गुरव, सन्माननीय अक्षय गुरव यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच प्रभाकर कालकर, सन्माननीय प्रभाकर कालकर यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. या सर्व बक्षिसासाठी आम्ही वागदे नवतूर नमन मंडळ फंक्शन मंडळ सदस्य आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. धरणी मातेची ऐकून वाणी, अवतार धरिला भूमीवरी, धरणी मातेची ऐकून वाणी, अवतार धरिला भूमीवरी, गोर गरीब भक्त जनांच्या आलो मी रक्षणासाठी, गोर गरीब भक्त जनांच्या आलो मी रक्षणासाठी, देवकीच्या पोटी जन्म घेऊनी, वाढलो मी नंद यशोदे घरी, देवकीच्या पोटी जन्म घेऊनी, वाढलो मी नंद यशोदे घरी, धरणी मातेची ऐकून वाणी, अवतार धरिला भूमीवरी, धरणी मातेची ऐकून वाणी, अवतार धरिला भूमीवरी, गोरगरीब भक्त जनांच्या आलो मी रक्षणासाठी, गोरगरीब भक्त जनांच्या आलो मी रक्षणासाठी, देवकीच्या पोटी जन्म घेऊनी, वाढलो मी नंद यशोदे घरी, देवकीच्या पोटी जन्म घेऊनी, वाढलो मी नंद यशोदे घरी. अवतार धरिला देवकीच्या पोटी, वाढलो मी आज नंद यशोदे घरी, वाढलो मी आज नंद यशोदे घरी, वाढलो मी आज नंद यशोदे घरी, काही राती तो मी गोकुळ नगरी, मुरलीच्या नादाने झुलवी नगरी, मुरलीच्या नादान झुलवी नगरी, मुरलीच्या नादान झुलवी नगरी, बाबाचे वाढले बार आलो मी भूमीवरी, बाबाचे वाढले बार आलो मी भूमीवरी, देवकीच्या पोटी जन्म घेऊनी, वाढलो मी नंद यशोदे घरी, देवकीच्या पोटी जन्म घेऊनी, वाढलो मी नंद यशोदे घरी, धरणी मातेची ऐकून वाणी, अवतार धरिला भूमीवरी, धरणी मातेची
कोणी बोलती श्याम, नंदाचा मी राणा, मी जिष्णू आणि मीच राम. आठवा होता धानुकर्णी, कन्या जगाचे कल्याण, जन्म घेतला देवकी पोटी, मीच राम आणि मीच घनश्याम. बोला पुंडलिका वरदे. अरे हो, 16 सहस्त्र 360 गोपिकांचा मेला मिळून मूत्रेबाजात चाललाय ते लाडू त्यांच्याकडून दैदूत घ्यायचे आहे. ही कामगिरी आपण न करता आपल्या सुधारण सोपवली पाहिजे. सुदाम्या, अरे सुदाम्या, आशीर्वाद असो. तुमच्यावर एक कामगिरी सोपत आहे. 16 सहस्त्र 360 गोपिकांचा मेला मिळून मूत्रेबाजात चाललाय ते नाडू त्याच्याकडून दैदूत घ्यायचे आहे. ही कामगिरी मी तुमच्यावर सोबत आहे. तुम्ही आनंदात झोपलात जा. ठीक आहे, मी येतोच. ऐकलंच नाही रे? अरे सुधा, अरे ऐकलंच काय? अरे थोडं ऐकलं मी. थोडं ऐकलं? होय होय होय. जमेल काय? मग मला जमणार नाही बघ. मला पण जमणार नाही. नाही जमणार? नाही जमणार. अरे मग ही कामगिरी करणार कोण? होय, करणार कोण? अरे कशाला घाबरतोस? अरे माझा जोडीवर आहे ना माझा. कोण रे? अरे कोण म्हणजे काय? अरे माझा बोबड्या. बोबड्या? होय. मग येतो काय मग? अरे तो येईल. काय माहित आहे? अरे 3 दिवस झाले. 3 दिवस झाले. होय. अरे ह्या गावातून गाय निघाली. ह्या गावातून गाय निघाली? होय. उशिरा नाही. अरे गाय पळाले. होय. भेटली काय मला माहित नाही. होय काय? तू हाक मारून बघ. तू कुठे जवळ असेल ये बघ. तू हाक मार. तू मार. मी मारू? हा, मार. अरे बोबड्या. अरे काय रे काय? अरे ये इकडे ये. अरे कशाला? अरे ये. अरे लवकर ये. आलो मग. ये. होय, येतोय. कार सुदाम्या हाका मारिल्या, गाय सोडली वनाला. कार सुदाम्या हाका मारिल्या, गाय सोडली वनाला. अरे गाय सोडली वनाला, नाही सापडत कुठं ती आम्हाला. अरे गाय सोडली वनाला, नाही सापडत कुठं ती आम्हाला. गाय सोडली वनाला, नाही सापडत कुठं ती आम्हाला. अरे गाय सोडली वनाला, नाही सापडत कुठं ती आम्हाला. तर सुदाम्या मरिल्या, गाय सोडली वनाला. काटत जाते कर पाटले माझा सोडली वनाला, नाही सापडत पोटाची आम्हाला.
हे म्हणतो हे कुद्या काहीतरी वेगळी नाही का मिळाला धोत्यात बांधून येतो? कुठं बांधतो साहेब अरे या धोत्यात बांधून येतो हा गोट्यात अरे पेंड्या अरे काय हे कुठं आणलंच अरे हा वताला नेला मला पिला याला आहे काय आलं? अरे गल्ला हा अमवाचा आलाय त्यानं मार मग कसं आला तेव्हा आता बोलला बघितला कसं अच्छा अच्छा काय करतो मी? हा ए बोल बोल ही आंबोच्या अरे अमवाच होतं का ह्याच्यावरनं गेली हो हा, तोंडावरनं गेली मेल्याच्या आंबोच्या मेरी पिला आले द्या हा पिला पिला अरे तू थकला असशील दमला असशील तेच होतो काय हा बघ माझा तकला बोलतो ए, हिची आई तकली ए, ह्याचा आधार टाकला ह्याचा बापूच टाकला ए, ए. अरे बोबड्या हा. तुला काय होतं बोलला माहित आहे काय? तू थकला असतील दमला असेल हा तुला बोलला आता बोल मग? अरे काय सांगू तुला हा, काय रे? सांग सांग अरे वतानी तांबू काय हा, दिसली आता वासाडी झाली अरे 4 दिवस झालं 4 दिवस झालं घरातीच नाही आली घराची नाही आली ती मग तू काय केलं तुझे मी काय गेलो हा? ते थोदाय गेलो शोधायला गेलास काय अरे त्या एका गायवर हा मी माझं संपूर्ण कौटुंब चालवतो कसं काय कसं काय? कुटुंब माझं काय अरे अरे ह्याला विचार कसं रे नाव दे. त्याची भाषा तुला कळणार काय ना समजणार आपण माझ्याच वाढणार गेला पण तो त्यातच बोलले ह्याला आंबोस अरे केलं. माझी गाय ना हा किती लिटर दूध देते सांग किती लिटर रे किती लिटर हा हा किती लिटर पाव लिटर दूध अरे देते अरे तुझं हे एवढं भागतं कसं काय पाव लिटर मध्ये भक्त कसं म्हणजे हा तुम्हा दोघांना ऐकीन अक्कल नाही शिकवला तुला माहिती पण नाही सगळी तुला सगळं शिकवणार तुला दक्कल म्हणून आती पहिला आले त्यानं मग. ह्याच्यावर आंबोस गेली हा अरे हा माझी गाय हा? ना पाव लिटर दूध देते अरे पाव लिटर दूध हा अरे पाव लिटर मध्ये सगळं भागतो काय अरे पाव लिटर दूध हा. त्यात मी जमभर पाणी वाचतो अरे तुला हे लोक काय बोलत नाही काय अजिबात नाही अजिबात नाही ते जाऊन दे हा. मी गाय ना स्वतः हा. बघ आत्ता 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 गेलो असं गेला तेव्हा तिथं बांधाच्या पलीकडे दिसला कोण रे आपलाच मित्र कोण मित्र अरे तो अनित तिथ्या आणि कोण कोण अनित तिथतो आणि ती- हा. आणि तो तिथे काय करणार रे ह्याला हे, बसला हे, हे. अरे तुला काय दिसलं? आला बसला तो होय पुढं कसा गेला मग हे बघ हा त्याच्याकडे आत्ता नाही बघितला अरे आता बघा असंच बघणार तू होय आणि त्याला विचारलं हा माझी तांबू काय तिथली काय नाही तांबू काय दिसली काय रे त्या मला बघ अत्ती 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 गेलाय असं सांगणार अति 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 हा बोलतो कशा अरे असं नाही बरं. मग? तू आलाच वर्ण बरोबर होय अति 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 तेव्हा एक तिथं बसलेली दिसली कोण रे मला वाटलं माझीच गाय अरे तुझ्या असं असणार. अरे नाही हो. हा बघ मी आता दगड घेतला हा आणि आत्ता मारला असं मारणार तेव्हा ना हा तिकडं ना बघ आता 4 पायावर उठला काय काय उठलं? अरे मला वाटलं माझी गायच उठते आहे तुझी काय उठते आहे अरे बघतो तर भला मोठा वाघ ना रे वाघ मग अरे मग तू रे काय केलंस मी पण धोत चालवलं डोकं चालवलं हा बघ 2 हात हा 2 पाय हा झाला वाघ आणि हा लांड अरे हा लांडगा वाघ. शेपटी नाही मग शेपटी नाही मी शेपटीचा वाघ हा होय अरे नंतर ना हा तो दडकाला बोलू लागला डरकाला बुडू लागला अरे मी मनात विचार आणला हा. अरे थांब दडकाला बोलतोय हा. मग मी दडकाला बोलू कुठनं तो काय केलं? कुठल्या मोठी डरकाल्या मी पण धोत चालवलं
डोकं चालवलं. अरे बघ वाघ दादा इकडनं दलकडे पोलं मी माझ्या इकडनं दलकडे पोलं. एवढ्या तो डोक्याचा आवाज मोठा नाही. अरे पहिला होता दादा पहिला मोठा होता. अरे त्याचा काय वाघाचा आवाज वालत चालला तुझा पण इकडे वालत चालला. अरे वाघाचा आवाज भरपूरच वालत चालला. तुझा फुस 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 फुस. आणि नंतर बघ कमी झाला रे. अरे वाघा त्याच्या मोठ्या दलकडे बोलला माझ्या इकडनं छापच थांबलेले. अरे काय राहणार? काय असं पाहिजे? आता पण नाही नुसता धुलत येत होता. हा आता जो. होय. अरे नंतर तो थांबला हा आपल्याकडे तिथंच नाही. बरोबर आहे. आता सामान नाही. हो मी बघ त्याची खोत लावली कुठं लागलं? पाय आणला पायांना. आणि गाईला शोधाय गेलो. गाईला. तेव्हा गोतूला घेतला तेव्हा गाय घेतली आणि इकडं आलो. ते राहून दे तुम्ही दोघांनी मला बोलवलं का त्या? काय? सांग यांना. अरे लोलवलं नाही. हं? अरे आम्ही तुला बोलवलेलं. होय तर त्याला रे तुझा आम्हाला सांग याला कशाला बोलवलं. अरे कृष्णदेवाने आपल्याला कामगिरी सोपवली आहे. ती कोणती 16 क्षेत्र 360 गोपिकांचा मेळा मिळून होय. मथुरे माझ्यात चाललाय. मावती आहे मावशी आहे. मावती तर दूध मिळते भेटणार. तो आईची सांगू नको. अरे सांगू नको. अरे तो काय सांग आईशीला बोल बोल घेता बोल काय हे, तुझ्या आईला समजून काय याच्या आईला. त्याच्या आईची समाधी दिली. सांग आईशीला. हेच द्या. मी पाती या मी पुढे होतो हे होतो.
हात घाल खाल्लं नको हे तुझे ही मावशीचा उचलला तुझं गल्ला पटपट आहे बोबल्या हे बोबड्या सरबत टाकायला हे तुझ्या काय रे काय तिथं मुलांना हा काय तिथं तो काय रे कमलच बघ कशा बांधला नाही काय तर तिथे काय काय तिथं तर बघ काय रे वरती लपलत नाही तर लग्नात काय रे नाही ते ना म्हणजे हा त्याची वाता काय बसली आहे होय बोलत नाही आहे हे तुझ्या हा नमस्कार कधी करून बघ नमस्कार करू होय थांब मी जाते नमस्कार कर नमस्कार कर दे दे मावशे हे आमोशी नमस्कार नाही रे हे मावजे तुला तो एवढा आगला आणि नमस्कार करतो तरी तू नाही बोलतात मावशे तू जा नाही तू जा हे पेंड्या हे बोलून झालाय आता खालून कर वरून झाला होय मी खालून करू हा तुझा पकड मावशी नमस्कार नाही रे तुला पण नाही म्हणते हे तुझ्या काय रे ही नाही बोलते थांब ही काय काती तू कर बोलण्यात आलाय खालून झालाय मत कर मधनं झालाय हे आ हे गोतो हा हे मावते नमस्कार नाही रे अरे ही थरकी थरकी नाही बोलते मग त्याला जाऊया घरी अरे अरे कामगिरी करायची आपल्याला कामगिरी हो थांब. माझे एक दादूची कांदी हाय दादूची कांडी मग दाखव ती दाखवायची नसते दाखवायची नसते अरे दादूची आहे ती हा, दादू आहे काय? हे बघ हा, काय? अति कालायची कथ 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 घासायची हा आणि द्यायची लावून बोलता येत नाही तिथं बोलते नाही तिथे काय हो? हा? हा? हे भाऊजे जर मी तुझ्या घरी आलो तर तो काय मला बोलत नाही रे करतोय. एक होतो आईच्या अजिबात नाव नको सांगू अरे ए बघ्या हा काय सांगणार काय सांगणार हा काय सांगणार माहिती काय त्याच्या आईच्या माझ्या समजते तो बघ हा. ह्याच्यात ते बघ कोण हा बघ तू बघ हा पिकलाय ते बघ मान दांडता हे मावजे जर मी तुझ्या घरी येऊन तुझ्यासोबत पडद्यावर बसलो तर कोण काय मला बोलत नाही अरे डायरेक्ट मार्गावर जमताय मावशी जमतंय. हे होतो तुला मी चॉकलेट देतो आईला अजिबात नाव नको सांगू सांगतो बघ तुला आईला. हे मावशे जर मी तुझ्यासोबत लग्न केलं तर तो काय मला बोलत अरे तुझ्या जिभेला काय हाड मगावरनं काय वाता तुझी बदली होती बरोबर आहे बस. मावशीसाठी काही पारितोषिक आहे. अक्षय गुरव यांकडून मावशीसाठी 500 रुपये पारितोषिक आहे. मावशीने अक्षय यांचं नाव घ्यायचंय. एक सुद्धा लाल मणी तोडले काले मणी जोडले हिरवे का नाही जोडले बरोबर आहे तू हिरवे का नाही जोडले मला हिरवा रंग आवडतच नाही माझे हिरवाच पाहिजे लाल मणी तोडले हा काले मणी जोडले आणि अक्षयरावांसाठी 7 जण सोडले तसेच स्वराज कोसले यांकडून 101 रुपये पारितोषिक आहे. मावशीने स्वराज यांचं नाव घ्यायचंय. गुलाबाच्या झाडाला लागतात काट्याने फुले पाना नाही लागत पानं पण लागतात केव्हा लागणार हा? पानं केव्हा लागणार कातानी फुलं ए बोल आमचं. मावशे पाना गुलाबाच्या झाडाला हा. Ah. लागतात काट्याने फुले आणि स्वराजरावांशी लग्न करतात झाली मला 4 मुले तसेच साहिल ठीक यांकडून 101 रुपये पारितोषिक आहे. चाकूला इंग्रजीत म्हणतात नाईफ हे आम्हाला नाही माहित हे मावशे आम्हाला बघता बघ तुली 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 नाही मी आम्हाला थांबून होतो तुली ए आमोशा तुली मग शिक आता माझ्याकडून हा मी का
शिक मावशी बरोबर बोलते तू शिक. चाकूला इंग्रजीत म्हणतात नाईफ हा. आणि साईबाबांचं नाव घेते मीच त्यांची वाईफ. मी काय करू? मी काय सांगते तू बबल्या फासला. त्यांची नावं घेतली माझं नाव कोण घेईल? तुझं पण घेऊ. मावशी घे नाव घे बरं. घे घे. खोक्यात खोका हा टीव्हीचा खोका. होय खोक्यात खोका टीव्हीचा खोका. मी तुझी मांजर आणि तू माझा खोका. ही मला बोका म्हणाली मी दोघांनी नाव दिलं काय मी बोललो नाही तुला बोका बोलली. हा. हा बघ हा तुझ्या मम्मीत जाऊन सांगितलं तुझ्या आईला बायकोला का नाही सांगणार? काय म्हणत माहितीये काय बोका बोका. ए तो तुझी बोलवतोय ना तर काय आता अरे मग तू काय सांगशील तुझ्या बायकोला हा मी थांबीन बरोबर काय काय मला माहिती हे भाऊजे तू माझं नाव घेतलं मी पण तुझं नाव घेतो बढिया हा छान नाव घे छान. छान हा घे देव ना हा घे घे. हत्तीच्या थोंड्यावर ए! सुटलोय मी होय होय हा चुकलास. हत्तीच्या पातीवर हा हे मावते हत्तीच्या पातीवर मखमली धूल मावशी तुझं नाव घेतो तू माझं गुलाबाचं फूल. अरे ते सोड. हा तुम्ही कोण? तुम्हाला पाठवलं ना कुणी? आपल्या पातळला कुणी अरे कृष्णदेवानी. कृष्णदेवाने कृष्णदेवानी मग? मग त्यांना बोलवून घ्या. असं कसं मग कसं? अरे कृष्णदेवाने आम्ही बोलवाय गेला आणि तुम्ही का नपाला लाव मग नाही रे बोलत, तुम्ही बोलवून घ्या. नाही तुम्हाला बसावेच लागल बसावं लागेल. हो. बर. ए, चल, जा. तुम्ही सांगितलेली कामगिरी आम्ही पार पाडली. ठीक आहे तुम्ही आनंदात बिलकुलच जा. हॅलो हॅलो काही पारितोषिक आहे माननीय कैलासवासी जिल्हा परिषद पंचायत समिती पदाधिकारी सुनीलजी नावले यांच्या स्मरणार्थ 5,501 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच जाकादेवी रणपार बकासूर प्रेमी गुरव यांकडून 201 रुपयाचं पारितोषिक आहे. आम्ही वागदाई नवतून नंबर म्हणून सतत आभारी आहोत. धन्यवाद. म्हणतात तरी कोण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. राधे कसे असतात? काळी पद्मा बेंबी हिरा मस्तकी तुरा सोन्याच्या वेटीवर विठ्ठलकडे असतात. राधे तुझ्या म्हणणं बरोबर आहे. तसा दिस तसा विषय बदला तू सांगा जन्म पुन्हा ऐक तर. गवळ्याच्या नारी उभा वाटेवरी गवळ्याच्या नारी उभा वाटेवरी नाव माझे श्री हरी नानपरी अवतार धरिले गमी देतो पटुनी कानी. गवळ्याच्या नारी उभा वाटेवरी गवळ्याच्या नारी उभा वाटेवरी नाव माझे श्री हरी नाना परी अवतार धरिले गमी
पाठीवरी वाहुनी पृथ्वी भार पाठीवरी वाहुनी पृथ्वी भार पाठीवरी वाहुनी अवतार धरिला भक्त रक्षणासी अवतार धरिला भक्त रक्षणासी नाव माझे श्री हरी ज्ञानभरी अवतार धरिले गमी देतो पटुनी कानी अवतार तिसरा वरा रूपे धरुणी पृथ्वी भार सुळावरी धरुणी पृथ्वी भार सुळावरी धरुणी पृथ्वी भार सुळावरी धरुणी अवतार चवता नरसिंह धरुणी हिरण्यकश्यप भुवरी वधुनी हिरण्यकश्यप भुवरी वधुनी हिरण्यकश्यप भुवरी वधुनी अवतार धरिला भक्त रक्षणासी अवतार धरिला भक्त रक्षणासी नाव माझे श्री हरी ज्ञानभरी अवतार धरिले गमी देतो पटुनी कानी अवतार पाचवा वामन धरुणी बलिराज कपट्याने पाताळी धाडुनी बलिराज कपट्याने पाताळी धाडुनी बलिराज कपट्याने पाताळी धाडुनी अवतार सहावा परशुराम धरुणी पृथ्वीचा क्षत्रिय मी शब्द करुणी पृथ्वीचा क्षत्रिय मी शब्द करुणी पृथ्वीचा क्षत्रिय मी शब्द करुणी अवतार धरिला भक्त रक्षणासी अवतार धरिला भक्त रक्षणासी नाव माझे श्री हरी ज्ञानभरी अवतार धरिले गमी देतो पटुनी कानी अवतार सातवा श्रीराम धरुणी लंकापती रावणाचा वध मी करुणी लंकापती रावणाचा वध मी करुणी लंकापती रावणाचा वध मी करुणी अवतार आठवा कृष्ण मी झालो मथुरेचा कंस मामा वजण्यासी आलो मथुरेचा कंस मामा वजण्यासी आलो मथुरेचा कंस मामा वजण्यासी आलो अवतार धरिला भक्त रक्षणासी अवतार धरिला भक्त रक्षणासी नाव माझे श्री हरी ज्ञानभरी अवतार धरिले गमी देतो पटुनी कानी गवळ्याच्या नारी उभा वाटेवरी गवळ्याच्या नारी उभा वाटेवरी नाव माझे श्री हरी ज्ञानभरी अवतार धरिले गमी देतो पटुनी कानी हॅलो हॅलो रसिक प्रेक्षकांकडून पारितोषिक आलं आहे. सर्वप्रथम मी मंडळाकडे क्षमा मागतो की त्यांनी सांगितलं होतं की वंशमोल घ्यायचं नाही. तरी पण आमच्या नमन कलेतील चाहते आमचे मित्र सन्माननीय सुजित शिंदे व
जिजा जयेंद्र कोसले यांकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे व त्यांचं म्हणणं आहे की शाहीर श्रावण मांगडे यांनी स्टेजवरती येऊन हे गीत वन्स मोर घ्यायचं आहे. मी तसेच रवींद्र ठीक यांकडूनही 110 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांचंही म्हणणं आहे की शाहीर श्रावण मांगडे यांनी हे गीत स्टेजवरती येऊन घ्यायचं आहे. मी विनंती करेल की श्रावण मांगडे यांनी हे गीत स्टेजवरती येऊन घ्यायचं आहे. अवतार सातवा श्रीराम धरुणी लंकापती रावणाचा वध मी करुणी लंकापती रावणाचा वध मी करुणी लंकापती रावणाचा वध मी करुणी अवतार आठवा कृष्ण मी झालो मथुरेचा कंस मामा वदण्यास आलो मथुरेचा कंस मामा वदण्यास आलो मथुरेचा कंस मामा वदण्यास आलो अवतार धरिला भक्त रक्षणासी अवतार धरिला भक्त रक्षणासी नाव माझे श्री हरी ज्ञानभरी अवतार धरिले गमी देतो कटुनी काळी गवळ्याच्या नारी उभा वाटेवरी गवळ्याच्या नारी उभा वाटेवरी नाव माझे श्री हरी ज्ञानभरी अवतार धरिले गमी देतो कटुनी काळी अरे हो, हे तर खरंच श्रीकृष्ण भगवान आहे. त्यांच्या आपण शरण जाऊया. राधे हो रसिक प्रेक्षकांकडून पारितोषिक आलं आहे. महेंद्र बने यांकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. मंडळ आपले आभार आहे. धन्यवाद. तू माझा कृष्ण कन्हैया काना गिरधारी नको वाजवू बासरी राधा झाली बावरी सोड रे काना मला जाऊ दे घरी सांजे भेटली उद्या भेटू यमुने तिरी हो
राधे राधा